मंडळी, पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोलंबी भात दाखवणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने टेस्टी असा बनणार आहे आणि घरगुती साहित्यामध्ये। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम मी ते एक एवढा पेला भरून मी तांदूळ घेतलेत आणि तांदूळ आहेत ते स्वच्छ 3 ते 4 पाण्यात धुवून घेतले आणि अर्धा तासापूर्वी हे तांदूळ आहेत हे भिजत घातलेले आहेत। त्याचप्रमाणे जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर आपण खडा मसाला घेतलाय, एक तेजपत्ता घेतलेला आहे, त्याचप्रमाणे एक मसाला वेलची घेतलेली आहे, हिरवी वेलची घेतलेली आहे, 5 काळी मिरी घेतलेत, 2 लवंग घेतलेत, एक दालचिनी आणि एक चक्रफूल एवढे आपण गरम मसाले घेतले आहेत। गरम मसाल्यामुळे टेस्ट खूप छान येते। त्याचप्रमाणे मी कोलंबी घेतली आहे, कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्या अगोदरसुद्धा कोलंबी कशी साफ करायची ते सर्व बऱ्याचशा व्हिडिओ मी बनवले आहेत, त्यामुळे आता पुन्हा काही व्हिडिओ बनवलेले नाही। आता इथे ना जी मी कोलंबी घेतली आहे ना त्याची आपलं जे कवर असतं कोलंबीचं म्हणजे साल असतं ते काढून घेतलं, त्याच्यामध्ये त्याच्यात धागा असतो तो सुद्धा काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले। आता साहित्य म्हटलं तर एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे आणि टॅमॅटो बघितलं तर अशा उभा असा आपण बारीक असा कट करून घेतल्यात। हे 2 टॅमॅटो घेतलेत, अर्ध लिंबू घेतले, त्याचप्रमाणे एक मोठा कांदा घेतलाय, तो सुद्धा आपण उभा असा कट करून घेतलेला आहे बारीक असा, आणि कांद्याची पातं घेतलेली आहेत आणि एक मिरची घेतली। त्याचप्रमाणे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, ह्या 5 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि ह्या पाकळ्या आहेत ना ह्या आपण ठेचून घेणार आहोत आणि बाकीचे जेवढे आपले घरगुती मसाले आहेत तेवढेच सर्व आपण वापरून मसाले भात बनवू। ही कोलंबी आहे ही मॅरिनेट करून ठेवू। त्याच्यासाठी आपण थोडीशी हळद घालूया, हिरवं वाटण घालते एक अर्धा चमचा, थोडंसं मीठ घालूया, पाव चमचा घरगुती मसाला घालूया, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व कोलंबी ही आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेली आहे। जिथपर्यंत आपण कांदा आणि टॅमॅटो आपण शिजवणार तिथपर्यंत ही कोलंबी मस्त मॅरिनेट होते। आता इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्यासुद्धा आपण ठेचून घेऊया। भात बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। आता ह्यामध्ये 1 चमचा मी तेल घातलेलं, इथे मी ना एक छोटा चमचा भरून तूप घालते। तूप आणि तेल एकत्र करून आपण जर का कोलंबी भाताला घातला ना तर टेस्टी असा हा भात लागतो, त्याचप्रमाणे मस्त असा मोकळासारखा होतो। त्याच्यासाठी हे सर्वात महत्त्वाची टीप आहे। आता हे तेल आहे ना हे गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालायच्यात लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या परतवून घेऊ आणि थोडासा ना लालसर कलर येईपर्यंत आपण ह्या तेलावर तळून घ्यायचे आहेत। कोलंबी भात बनवण्यासाठी मी खूप लहान लहान अशा टिप्स देणार आहे, तर तुम्ही त्या सर्व टिप्स आहेत ना ह्या फॉलो करा। आता हे बघू शकता हा लसूण आहे थोडा लालसर झाला, त्याच्यामुळे ना भाताला सुवास आहे ना खूप सुंदर येतो। आता इथे आपल्याला घालायची एक पाव चमचा हिंग पावडर। हिंग पावडर सुद्धा आवर्जून घालायची, कारण काय होतं तर थोडंसं कोलंबी असते ही थोडी वाटू असते, त्यामुळे हिंग पावडर घातलेली चांगली। ही सुद्धा आपण मिक्स करून घ्यायची आणि भाताला ना सुवास देखील खूप छान येतो। आता थोडंसं हिंग पावडर आहे थोडासा लालसर होते बघू शकता। आता आपल्याला इथे ना मंद आच करायची आहे आणि मंद आचेवर इथे आपल्याला घालायची हिरवी मिरची। त्याचप्रमाणे आपण जेवढे हे गरम मसाले घेतले होते अख्खे खडे ते घालूया, ते सुद्धा मिक्स करून घेऊया। 1 मिनिटासाठी मी गरम मसाला त्याचप्रमाणे थोडीशी मिरची आहे शिजवून घ्यायची आणि ह्यामध्ये घालायचे आपल्याला 1 टेबलस्पून शहाजिरं। आता शहाजिरं नसेल इथे तर तुम्ही आपलं साधं जिरं घातलं तरी सुद्धा चालेल, पण मी इथे साधं जिरं सुद्धा वापरणार आहे, जवळजवळ अर्धा चमचा। तुम्ही ह्यातलं कुठलंही एक वापरलं तरी सुद्धा चालेल। हे सुद्धा आपण परतून घेऊया। खडे मसाले घातल्यानंतर ना कोलंबी भाताला टेस्ट आहे ना ती खूप छान येते। आता इथे मी एक मोठा कांदा घेतलाय, तो सर्व आपण घालून घेऊया, मिक्स करून घेऊया। आता कांदा आहे ना हा तेलावरनं परतवून घ्यायचा आहे। हा कांदा आहे ना लालसर होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे। हा लाल होईस तर मी शिजवून घेतला। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय टॅमॅटो, टॅमॅटो सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आणि आता हे टॅमॅटो आहे आपल्याला 1 मिनिटासाठी मीडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता त्यासाठी इथे आपल्याला ना मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे ना टॅमॅटो आहे ते लगेच कोमजलं जाते, त्याच्यामुळे मी अगोदर कोलंबीमध्ये मीठ घातलं होतं त्याप्रमाणेच आपण आता पुन्हा चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर जवळजवळ मी इथे अर्धा चमचा पुन्हा मीठ घातलेला आहे, आपण मिक्स करून घेऊया। टॅमॅटो आहे 1-2 मिनिटातच कोमजलं जातं आणि मस्त असं शिजलेलं आहे। आता इथे आपल्याला मॅरिनेट केलेली कोलंबी सर्व घालून घ्यायची आहे, मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटासाठी ही कोलंबी आहे आपण शिजवून घ्यायची आहे आणि शिजवून घ्यायची म्हटली तर इथे आपल्याला कोलंबीवर पुन्हा झाकण ठेवून आपण ही कोलंबी आहे 1-2 मिनिटासाठी शिजवून घेऊया। 2 मिनिटं झाली आहेत, झाकण करून बघूया, पुन्हा मिक्स करून घेऊया।
आता इथे कोलंबी आहे ना बऱ्यापैकी शिजलेली आहे 2 मिनिटात, जास्त सुद्धा आपल्याला इथे कोलंबी शिजवायची नाही आहे. आता इथे आपल्याला करायचं आहे हिरवं वाटण. हिरवं वाटण म्हटलं तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केलेत, हिरवं वाटण कसं बनवायचं, त्याचप्रमाणे आलं लसूण पेस्ट कशी बनवायची, असे खूप छान छान मी मसाल्याचे व्हिडिओ बनवलेत. तुम्ही आपल्या चॅनल कोण नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता हिरवं वाटण घातल्यानंतर हे सुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे 1-2 मिनिटासाठी. आता इथे ना मी आज जो कोलंबी भात बनवतोय तो बऱ्याच वेळा अशा व्हेज पुलाव सुद्धा आपल्याकडे बनवलेत, त्याचप्रमाणे बिर्याणीचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. आणि जेवढे इथे मी मसाल्याचा वगैरे वापर करते ना ते सर्व मी घरीच बनवत असते, त्यामुळे सर्व मसाल्याचे व्हिडिओ सर्व आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस कोलंबी मॅरिनेट केली होती त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस थोडे मसाले आहेत ते घालून घेतले होते, त्यावेळी कोलंबीला ना मसाला खूप छान लागला जातो. आता इथे हिरवं वाटण मी परतवून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला घालायचं आहे मसाले. मसाले म्हटलं तर मी घरगुती जे मसाले आहेत त्याचाच वापर करणार आहे. तर आपण हळद अगोदर थोडीशी घातली होती, पुन्हा मी इथे ना अर्धा चमचा हळद घालते. त्याचप्रमाणे घरगुती साठवणीचा मसाला जो असतो तो जवळ मी इथे 3 चमचे घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मसाल्याचा वापर करू शकता. धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. मसाले घातल्यानंतर 1 मिनिटासाठी आपण परतवून घेणार आहोत. आता इथे जो मी गरम मसाला घातला आहे त्याचा सुद्धा आपण नॉनव्हेज मसाला म्हणून व्हिडिओ आपण अपलोड केला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आता हे सर्व मिक्स करून घेते. त्या मसाल्याचा सुवास आहे ना खूप सुंदर येतो, कारण इथे आपण ना खडा मसाला सुद्धा वापर केला, त्यामुळे खूप सुंदर असा हा कोलंबी भात बनतो. आता आपण ना ह्या अगोदर सुद्धा मी कुकरमधला आपल्याकडे जी खाडीची कोलंबी मिळते ना ती वेगळी मिळते, खाडीची बऱ्याच जणांना माहिती असेल, आणि ही समुद्राची कोलंबी आहे, त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे, तो कुकरमध्ये बनवला आहे. ती सुद्धा खूप छान अशी कोलंबी भात झाला होता. बऱ्याच जणांच्या कमेंट्स पण बऱ्याच जणांनी खूप छान छान केल्या होत्या. तुम्हाला सुद्धा हा अशा पद्धतीने जर का कोलंबी भात केला तुम्ही तर नक्कीच मला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिक्स केल्यानंतर इथे मी घालते अर्ध लिंबूचा रस घालून घ्यायचा. कांद्याची पातं घेतले ती सुद्धा घालते. ह्या अगोदर मी जेव्हा कांदा शिजवला त्यावेळेस कांद्याची पातं घातली नाही, कारण कांद्याची पात आहेत ना ही आपल्याला जास्त शिजवायची नाही आहेत, त्याच्यामुळे लिंबू घालतो ना त्यावेळेसच ही आपल्याला कांद्याची पातं घालायची आहेत आणि फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जास्त परतवायचं देखील नाही आहे, कारण कांदा हा आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे. जसा कांद्याचा हिरवा कलर आहे तसाच आपल्याला ह्या भातामध्ये ठेवून द्यायचा. आपल्याला घालायचं आहे. मी जवळजवळ 1 पेला तांदूळ घेतला होता, तुम्हाला सांगितलं, तिथे 2 पेले पाणी घेणार आहे. आता इथे मी साध्या पाण्याचाच वापर केलाय. मिक्स करून घेऊया. आता इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्या पाण्याला उकळा घ्यायचा आहे. मोठ्या शेगडीवर मी इथे ना पाण्याला उकळा घेतलेला आहे, बघू शकता. इतका आपल्याला पाण्याला उकळा घ्यायचा आहे. गॅस आहे तो मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे तांदूळ आहे जेवढे आपण घेतले होते तेवढे घालून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये मी अगोदरच पाणी घातलं जेणेकरून हा सर्व मसाला घातला, त्याचप्रमाणे कोलंबी घातली आहे, ती कोलंबीची टेस्ट आहे ना ती सगळी पाण्यामध्ये उतरते. आता हे जेवढे मी तांदूळ घेतले तेवढे सर्व घालून घेते. त्याचप्रमाणे मी इथे ना कोलम तांदळाचा वापर केलेला आहे. तुमच्या घरामध्ये जो तांदूळ उपलब्ध असेल तो तुम्ही घातला तरी सुद्धा चालेल. हे जो तुम्हाला असं वाटतं की बासमती घ्यायला पाहिजे असं काही नाही, किंवा कोलम घ्यायला पाहिजे असं काही नाही, जो असेल तो उपलब्ध घेऊन टाका. आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला मंद आचेवर जवळजवळ 15 मिनिटं आपल्याला हा भात आहे हा शिजवून घ्यायचा आहे. आता इथे ना आपल्याला ठेवायचं आहे झाकण. 15 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण खोलूया. आणि 15 मिनिटं होण्याच्या अगोदर मी एकदा सुद्धा झाकण खोलून बघितलं नाही किंवा चमचा देखील फिरवलेला नाही आहे. आता आपण ना इथे अलगद आपण इथे चमचा फिरवणार आहोत, बघू शकता. आता हा इथे ना हा इतका सुटसुट आणि मस्त असा भात झाला आहे, बघू शकता. इथे मी पुन्हा काही म्हणजे पाण्याचा वापर नाही केला किंवा चमचा देखील नाही फिरवला, अगदी हलक्या हाताने मी आता पहिल्यांदाच हा चमचा फिरवते. आता इकडे काय करायचं आपल्याला, गॅस बंद करायचा आहे आणि सर्व भात आहे ना तो पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. ह्या भाताचा सुवास आहे ना हा किती सुंदर आहे तो तुम्हाला सांगू. आणि भात देखील बघू शकता एकदम मस्त असा शिजलेला आहे, लगेच शिजतो. 15 मिनिटामध्ये हा भात शिजून रेडी होतो.
आता इथे सर्व उगत हाताने हे सर्व मी मिक्स करून घेते. त्यानंतर आपण इथे गॅस बंद केला आहे. आता पुन्हा हा सारखा करून घेऊया आणि एक 10 मिनटं किंवा 5 मिनटं तरी कमीत कमी तुम्ही इथे पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर हा भात आहे आपल्याला सर्व करायचा आहे. आता हा भात आहे जवळजवळ 5 ते 10 मिनटं झाली असतील, मी झाकून ठेवला होता. आता पुन्हा आपण याचं झाकण खोलून बघूया. मस्त असा हा भात आहे, हा रेडी झालेला आहे. सुवास आहे ना तो खूप सुंदर येतोय आणि एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा हा भात होतो. बघू शकता इतका सुटसुटीत असा भात झालेला आहे. कुठेही असा तुम्ही बघू शकता की करपलेला सुद्धा नाही, इतका मोकळासारखा असा भात झालेला आहे. आता एका बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊया. भात ज्यावेळेस आपण शिजवला त्यावेळेस आपण सतत चमचा फिरवायचा नाही, कारण सतत चमचा फिरवल्यामुळे हा भात आहे तुटला जातो. आणि जर का आपल्याला हा भात अख्खा ठेवायचा असेल तर फक्त 15 मिनटं वाफेवर झाकण ठेवून हा शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. खूप छान असा मोकळासारखा हा भात सुटसुटीत तयार होतो. का सुंदर असा कोलंबी भात रेडी झालेला आहे. कोलंबी भात बनवताना मी बऱ्याचशा टिप्स दिल्यात, त्यासुद्धा तुम्ही फॉलो करा. कारण कोलंबी कसं खूप शिजवली ना का चिवटसुद्धा होते आणि त्यासाठी मी अगदी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. अगदी अशा पद्धतीनेच तुम्हीसुद्धा हा करून बघा. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला अगदी मोकळा सुटसुटीत असा कोलंबी भातची रेसिपी दाखवली आहे. भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, तर नक्कीच ते टिप्स फॉलो करा आणि अशा पद्धतीने हा कोलंबी भात आहे तो बनवून बघा. आणि जर कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. कारण आठवड्यातनं 2 वेळा आपला व्हिडिओ येत असतो आणि खूप छान छान अशा घरगुती साहित्यामध्ये व्हेज नॉनव्हेज रेसिपी मी घेऊन येत असते. त्याच्यासाठी तुम्हाला त्या सर्व रेसिपी बघायच्या असतील तर नक्कीच एक बेल बटन देखील दाबायला विसरू नका आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हा कोलंबी भात कसा बनवायचा तो माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.